बातमी आहे बांगलादेशमधून। बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून टाकल्यानंतर तिथे राहणाऱ्या अल्पसंख्याकांवरती हल्ले वाढले आहेत। 25 नोव्हेंबर रोजी चिन्मय कृष्ण दास यांना अटक केल्यानंतर हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे। पण या सगळ्यात आणखी एक नवा धोका वाढतोय। जमात उल मुजाहिदीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेशी संबंधित कट्टरपंथी हिंदूंना लक्ष्य करत असल्याचं गुप्तचर अहवालामधून समोर आलंय। चिन्मय दास यांच्या सुटकेची मागणी करत रस्त्यावरती उतरलेल्या हिंदूंना JMBचे दहशतवादी निवडकपणे लक्ष्य करत असल्याचं गुप्तचर अहवालातून समोर आलंय। दरम्यान JMB नेमकं काय आहे हे माहित करून घेणार आहोत आपण आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर JMB नेमकं काय आहे? JMB म्हणजे जमात उल मुजाहिदीन बांगलादेश। दहशतवादी अब्दुल रहमान कडून 1998 मध्ये JMBची स्थापना करण्यात आली होती। 2001 मध्ये बांगलादेशातील दिनाजपूरमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर संघटना उघडकीस आली। त्यानंतर बॉम्ब प्रकरणामध्ये 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली। फेब्रुवारी 2003 मध्ये दिनाजपूरच्या छोटा गुरगोला भागामध्ये 7 बॉम्बस्फोट झाले। तर बांगलादेश सरकारने फेब्रुवारी 2005 मध्ये JMB वरती बंदी घातलेली होती। 2006 मध्ये JMB ने बांगलादेशामध्ये 500 बॉम्बस्फोट घडवून आणलेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।